नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या भागामध्ये आपण आपलं रोजचं जी चालू घडामोडीवर आधारित सराव प्रश्नाची सिरीज आहे यामध्ये आपलं पुन्हा तुमचं एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ आपल्या ज्ञान अकॅडमी या ऍपवरती उपलब्ध आहे सर्व. चला पहिल्या प्रश्नाकडे येऊया. काय म्हणतं बघा, पहिलं काय, नुकतेच निधन झालेले सलीमुल हक हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते असे प्रश्न विचारण्याची सध्या पद्धत आयोग सुरू करत आहे. बरेचसे प्रश्न असे विचारलेले आहेत बघा तुम्ही सरळ सेवेला वगैरे, तर नीट बघा. काय रे, कोण येतं, कोणी विचारलंय? सलीमुल हक हे कोणत्या व्यवसायाशी किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते काय होते? शास्त्रज्ञ होते का? नाही. ते अर्थशास्त्रज्ञ होते का रे? नाही. ते लेखक होते का? नाही. तर ते एक हवामान बदल तज्ञ होते, हवामानशास्त्राचे अभ्यासक होते. मग हवामान बदलाचे प्रख्यात तज्ञ असणारे ढाका येथील ते पुन्हा काय होते? जी ढाक्यामध्ये बांगलादेश, बरोबर, इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट या संस्थेचे संचालक सुद्धा होते. आणि मित्रांनो, ते प्रोफेसर सुद्धा होते. असे ते काय, एक प्राध्यापक सुद्धा होते, प्रोफेसर सुद्धा होते. यांचं, या सलीमुल हक यांचं 71व्या वर्षी निधन झालं आणि ते एक प्रख्यात तज्ञ असणारे हवामान क्षेत्राशी संबंधित होते. म्हणजे ते हवामान बदलाच्या क्षेत्राशी संबंधित होते. समजला? चला पुढचं कार्य बघा. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अबुआ आवास योजना सुरू केली आहे? कोणता राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश अबुआ योजना राबवत आहे असा हा प्रश्न आहे. मग याचं काय उत्तर आहे रे योग्य मित्रांनो? गुजरात आहे पहिला पर्याय, दुसरा झारखंड आहे, तिसरा आसाम आहे, चौथा पश्चिम बंगाल आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? झारखंड हे राज्य अबुआ आवास योजना राबवत आहे. थोडंसं आदिवासी नाव थोडं वाटत असं तुम्हाला, बरोबर आहे? तर बघा, त्याच्यामुळे थोडंसं क्लिक कधी कधी लावायला हरकत नाहीये. अबुआ आवास योजना अंमलबजावणी करणारं राज्य आहे झारखंड. आणि या योजनेअंतर्गत काय की राज्यातील जे बेघर आहेत अशा बेघरांना 8 लाख ते काय करणार, पक्की घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातील पहिले लिव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये बांधले गेले आहे? बांधले गेले आहे. कोणतं रे? लिव्हेंडर फार्म. पहिला पर्याय काय म्हणतोय? उत्तराखंड. दुसरा काय म्हणतोय? हिमाचल प्रदेश. तिसरा काय रे? दुसरा जम्मू काश्मीर. तिसरा हिमाचल प्रदेश. आणि चौथा काय? सिक्कीम. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? जम्मू काश्मीर. काय उत्तर आहे? जम्मू काश्मीर. आता लिव्हेंडर फार्म म्हणजे असे मित्रांनो, लिव्हेंडर हे जांभळे फुल असते बघा, जांभळे फुल. याला जांभळ्या फुलांची एक शेती, बरोबर. तर बघा, जम्मू काश्मीर मधील कोणता? कठुआ जिल्हा आहे. आणि या कठुआ जिल्ह्यातील छल्ला गावामध्ये देशातील पहिलं लिव्हेंडर फार्म तयार केलं जात आहे. मग कधी कधी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या जिल्ह्यात विचारलं तर लक्षात असू द्या कठुआ जिल्हा. गाव जर विचारलं तर लक्षात असू द्या छल्ला गावात देशातील पहिले लिव्हेंडर फार्म उभारलं जात आहे. आणि मित्रांनो, हे जे लिव्हेंडर फार्म आहे याची मूळ संकल्पना किंवा मूळ हे युरोपामध्ये याचं म्हणजे सुरुवात झाली होती. मूळ युरोपातील लिव्हेंडरची भारतीय एकात्मिक औषध संस्था जी आहे IIM याद्वारे 2018 मध्ये काय केलं? CSIR एरोमा मिशन अंतर्गत जम्मू काश्मीर विभागातील समशीतोष्ण प्रदेशामध्ये, आणि याला तसाच प्रदेश लागतो या फुलासाठी, या प्रदेशामध्ये सादर करण्यात आली. आणि डोडा हे भारताच्या जांभळ्या क्रांतीचं जन्मस्थान बनलं. ते डोडा फुल आहे बरं का, डोडा जातीचं आधी. डोडा हे फुलाची ती जात आहे. आणि हे काय झालं बघा, जांभळी क्रांती, कारण ते जांभळ्या कलरचं फुल असतं. तुम्ही जेव्हा एखादा इमेज वगैरे टाकता तुम्हाला लगेच नेटला टाकले की कळून जाईल. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त पंतप्रधानांनी सुरू केलेल्या व्यासपीठाचं नाव काय? एक नवीन पोर्टल सुरू केले, त्या पोर्टलचं नाव काय असं विचारलंय. मग राष्ट्रीय एकात्मता दिन केव्हा साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो. आणि या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी काय केलंय? मेरा युवा भारत किंवा माय भारत नावाचं प्लॅटफॉर्म पोर्टल सुरू केलेलं आहे. आता मित्रांनो, या दिवशी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिवस, या दिवशी काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली. ते मेरी माती मेरा देश, बरोबर, मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत प्रत्येक शहरातनं किंवा गावागावातनं जे काही कलश आणले होते या कलशातनं काय केली? अमृत वाटिका
स्मारकाजवळ तिथे तयार केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणचे जे महत्वाचे रोपटे वगैरे वैशिष्ट्य काय आहेत झाडं असे रोपटे सुद्धा या अमृत वाटिकेमध्ये लावण्यात आले होते मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, हे माय भारत जे आहे, मेरा युवा भारत नावाचं पोर्टल हे देशातील तरुणांनी डिझाईन केलेलं आहे, लक्षात असू द्या. हे एक पोर्टल आहे, ते पोर्टल लॉन्च केलंय आणि नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे, कुठे रे ते अमृत वाटिका जी आहे ही कुठे, कर्तव्य पथ येथे मेरी माती मेरा देश या मोहिमेच्या अमृत वाटिकेच्या कलशास समारोप झाला आणि येथेच काय अमृत वाटिका ही उभारलेली आहे. मित्रांनो, हा कार्यक्रमाचा समारोप 31 ऑक्टोबर या राष्ट्रीय एकात्मता दिवस जे आहे या दिवशी करण्यात आला आणि याच कार्यक्रमामध्ये मेरा युवा भारत पोर्टल सुद्धा लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्रकल्प कुशा काय रे, प्रकल्प कुशा हा भारताचा लांब पल्ल्याचा हवाई संरक्षण प्रणाली जी आहे प्रकल्प, तो कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत आहे किंवा कोणत्या संस्थेअंतर्गत तो उभारला जात आहे किंवा तो राबवला जात आहे. तर याचं उत्तर काय रे, DRDO. मित्रांनो लक्षात ठेवा, आयोग असे प्रश्न विचारत चाललाय ना, त्यामुळे थोडंसं जरा अशा प्रश्नावर भर देत चला. मग ती TCS IBPS असं कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणारी आपण प्रश्नाची सिरीज रोजची रोज घेऊन येत आहोत. 9 वाजता हा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती डेली हा व्हिडिओ पडेल, त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे आपल्या या ज्ञान अकॅडमी ऍपवरती, ऍपची खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, बरोबर. तर या ऍपमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त 149 रुपयाला सध्या चालू घडामोडी नावाची आपली कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण वर्षभरातील सर्व 2023 या वर्षातील तुम्हाला व्हिडिओ असतील, तसंच तुम्हाला या व्यतिरिक्त 50 प्रश्नांचे तुम्हाला 25 टेस्ट पेपर सुद्धा असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण ते तुम्ही ऑनलाईन सॉल्व्ह करू शकता किंवा प्रश्नपत्रिकेच्या प्रिंटआउट सुद्धा काढू शकता आणि स्पष्टीकरण ऍपवर वाचा. समजलं? चला याचं स्पष्टीकरण बघूया. प्रकल्प कुशा अंमलबजावणी कोणी केली रे, DRDOनी. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था जी आहे आपली DRDO या संस्थेमार्फत या प्रकल्प कुशाची अंमलबजावणी केली जाते. मित्रांनो, भारत काय करणार आहे, 2028-29 पर्यंत स्वतःची एक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत करण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, प्रकल्प कुशा हा राबवत आहोत. ही स्वदेशी प्रणाली स्टील्थ फायटर विमाने असतील, ड्रोन असतील किंवा क्रूझ क्षेपणास्त्रे असतील, तसंच मित्रांनो आणि 350 मी पर्यंतच्या श्रेणीतील अचूक मार्गदर्शित युद्ध सामग्री यासह अनेक धोके शोधून नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेली असणारी प्रणाली आहे. समजलं? चला पुढचा काय मित्रांनो बघा क्वेश्चन. इंडिया व्हिजन @2047 योजना तयार करण्याचं काम कोणत्या संस्थेला देण्यात आलंय किंवा इंडिया व्हिजन @2047 ही योजना बरोबर कोणती संस्था तयार करत आहे, तर काय मित्रांनो, नीती आयोग ही योजना तयार करत आहे. या योजनेचा उद्देश काय की देशाला विकसित देश बनवणं. 2047 पर्यंत ज्या आपल्या देशाला 2047 मध्ये शताब्दी 100 वर्ष पूर्ण होते स्वातंत्र्याला, बरोबर. तर मित्रांनो 2047 पर्यंत एक विकसित देश बनवण्यासाठी हे आपण व्हिजन तयार केलेलं आहे. दुसरा मुद्दा काय बघा, दुसरा प्रश्न काय, बातमीत असलेले दिसलेले एक चर्चेमध्ये होतं कोणतं रे, मनौस हे शहर आहे, हे कोणत्या देशातील शहर आहे, कोणत्या देशातील शहर आहे. पहिलं ऑप्शन काय, ब्राझील, दुसरा अर्जेंटिना, तिसरा आहे अमेरिका, चौथा आहे ग्रीस. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय रे, ब्राझील या देशामध्ये हे मनौस शहर आहे. मग चर्चेत काय होतं बघा, अमेझॉनच्या रेन फॉरेस्ट वर म्हणजे दुष्काळ पडलाय, दुष्काळामुळे काय झालं की 2000 वर्षापूर्वी मानवाने कोरलेली जी पेट्रोग्लिफ्स जी असतात म्हणजे नक्षीकाम वगैरे ती उघडी झाली आहेत, बरोबर, ती दिसायला लागली. तर आणि प्री कोलंबियन नक्षीकाम ब्राझीलच्या मनौस शहरात एका ठिकाणी सापडले. प्री कोलंबियन नक्षीकाम कुठं सापडलं, ब्राझीलच्या त्या मनौस शहरामध्ये सापडलं, त्यामुळे हे शहर चर्चेत होतं. मग ते कोणत्या देशामध्ये आहे, तर ते ब्राझील या देशामध्ये आहे असे प्रश्न सध्या आयोग विचारत आहे. आणि मित्रांनो हे ठिकाण कुठे आहे, तर जेथे निग्रो नदीचं गडद पाणी अमेझॉन नदीला भेटतं त्या ठिकाणी मनौस शहर आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतानं कोणत्या देशाकडून S-400 एअर इन डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स खरेदी केलेलं आहे किंवा विकत घेतलेलं आहे. मग तुम्ही चर्चेत कसं काय, तर बाबांनो चर्चेत होतं. याचं योग्य उत्तर काय रे, रशियाकडून भारताने काय केलेले S-400 एअर डिफेन्स मिसाईल
स्क्वॉड्रन्स जे आहे ते खरेदी केलेलं आहे. आता यातील काय केलं आपण 5 खरेदी केली आणि 5 पैकी 3 आपण आयात म्हणजे आणले आहेत, भारतातील मिळाले आहेत, त्यामध्ये चर्चेत होतं. समजलं. 18-19 हा करार झाला. 18-19 मध्ये तेव्हा 5 आपण विकत घेतले होते, त्यातील 3 आता आपल्याला मिळाले, बाकीचे 2 अजून रशिया आपल्याला देणार आहे. पुढचं कार्य कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचं जे लक्ष्य आहे ते कलकत्ता बंदर कोणत्या देशाशी जोडणे आहे, ह्याचं एक लक्ष्य उद्देश आहे. कोणता? कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट जे आहे या प्रोजेक्टचा उद्देश काय की कलकत्ता बंदर कोणत्या देशाला जोडायचं आहे. तर काय उत्तर याचं? म्यानमार या देशाला जोडण्यासाठी हे कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट प्रोजेक्ट आपण उभारतो आहोत. मग मित्रांनो, हा जे प्रोजेक्ट आहे कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, याचं लक्ष्य काय? कोलकाता बंदर म्यानमारचे जे राखीन राज्यातील सिटवे बंदर आहे. कोणतं रे? सिटवे बंदर. म्यानमार देशातील सिटवे बंदराला कलकत्ता बंदर जोडणं, समुद्रमार्गे जोडणं याचा हा उद्देश किंवा लक्ष्य आहे. आणि त्यात मित्रांनो सिटवे ते कलादान नदी दरम्यानच्या आंतरदेशीय जलवाहतुकीचाही समावेश आहे. म्हणजे अंतर्गत सिटवे ते कलादान ही जी नदी आहे त्यामध्ये नदी अंतर्गत जलवाहतुकीचा समावेश आहे. शेवटचा क्वेश्चन काय बघा, कोणत्या युरोपीय देशाने 2024 पासून गोल्डन व्हिसा उपक्रम काय केलेला आहे? बंद करण्याची घोषणा केलेली आहे. पहिला पर्याय काय रे बाबांनो? पहिला पर्याय आहे फ्रान्स, दुसरा पर्याय नेदरलँड, तिसरा पर्याय काय बेल्जियम आणि चौथा पर्याय आहे डेन्मार्क. काय? डेन्मार्क आहे. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? नेदरलँड हा याचं योग्य उत्तर आहे. हा जे गोल्डन व्हिसा उपक्रम आहे 2023 मध्ये सुरू केला आणि लगेच 2024 ला बंद करण्यास सुद्धा त्यांनी घोषणा केली. याची अंमलबजावणी नेदरलँड या देशाने केली होती. उद्देश काय होता की नेदरलँडच्या आर्थिक विकासाला चालना द्यायचं याचा उद्देश होता. समजलं मित्रांनो. अशी आपली डेली रोजची ही 9 वाजताची सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवरती पडेल. आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि प्लीज विनंती सगळेजण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा. व्हिडिओला लाईक करत जा पाहिल्यानंतर, म्हणजे आम्हाला पण पुढचा व्हिडिओ घ्यायला छान वाटतं. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही तुमच्या कमेंट असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर हे मोबाईल नंबर सुद्धा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज वगैरे टाकू शकता. धन्यवाद.